तर या तीव्र अशा पाणी टंचाईचा केवळ नागरिकांनाच फटका बसत नाहीये, तर शेती पिकांना, फळबागांना देखील या सगळ्याचा मोठा फटका बसतोय। आणि अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधल्या फळबागांना अक्षरशः टँकरनं पाणी देण्याची वेळ या शेतकऱ्यावरती आली आहे। कोळगाव पांढरेवाडी इथल्या विश्वनाथ लगड या शेतकऱ्याची 3 एकर संत्र्याची बाग आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं विकतचं पाणी टँकरच्या माध्यमातून घेतलंय। जोवरती पाऊस येत नाही तोवरती ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। तशातच कुकडी प्रकल्पाचं आवर्तन लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वेळेस पाण्याचा तुटवडा आहे, तरी आम्ही 1.5 लाख रुपयाचं 1.5 महिन्यापासून पाणी टँकरने घालीत आहे। अजून 1 लाखाचं तरी पाणी लागणार आहे। यावर्षी परिसरामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे सगळीकडेच, त्यामुळे पाणी खाली पाणीच राहिलेलं नाही। विहिरी आटलेल्या आहेत, बोर आटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मग टँकरचा खर्च त्यांना पेलवत नाही आणि मग होणारा नफा त्यातून सगळे पैसे टँकरला त्या ठिकाणी द्यावे लागतात। मग शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत चाललेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।